आगामी महाआघाडी घटक पक्ष यावेळेस स्वाभिमानी शेतकरी संघटना, पीपल्स रिपब्लिक पार्टी कवाडे गट, बहुजन विकास आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिक पक्ष, दलित महासंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे पुन्हा एकदा यावेळी मला बारामती लोकसभा मतदारसंघातून आपण सगळ्यांनी एका विश्वासाच्या नात्याने संधी दिली याबद्दल मी सुरुवातीलाच आपले मनपूर्वक आभार मानते। या लोकसभा मतदारसंघात एक नाही 2 वेळा मोठ्या मताधिक्याने आपण मला दिल्लीला पाठवलं याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते। काँग्रेस पक्षाचे आज सगळे वरिष्ठ नेते आणि त्यांच्या उच्च नेत्या माननीय सोनियाजी गांधी यांचे मी मनपूर्वक आभार मानते की पूर्ण ताकदीने त्यांचा पक्ष आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्या बरोबर कामाला लागलेला आहे। दादाच्या भाषणात दादांनी माझ्या दिल्लीच्या कामाचा उल्लेख केला। मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना की या देशामध्ये आपली कुठलीही सत्ता नाही, ना दिल्लीमध्ये सत्ता, ना राज्यात सत्ता, ना दादा पालकमंत्री, अशी परिस्थिती असली तरी सगळ्या सरकारी स्कीम्स या देशामध्ये कुठल्या मतदारसंघात अतिशय उत्तम दर्जाने राबवल्या जात असतील तर मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगताना। त्याच्यात बारामती लोकसभा मतदारसंघात देशात अनेक विकासाचे मुद्दे मी सांगू शकते। कुपोषणामध्ये या देशामध्ये कुपोषण कमी करण्यात सगळ्यात जास्त योगदान संघटनेच्या ताकदीवर आणि जिल्हा परिषदच्या मदतीने जर कुठल्या मतदारसंघात झालं असेल तर या देशामध्ये 543 लोकसभा मतदारसंघ आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ देशात 3 नंबरला आलेला आहे आणि आपली 1 नंबरला काँग्रेस पार्टी आहे, शशी थरूर आहे। 1 नंबरला शशी थरूर, 2 नंबरला हैदराबाद शहर आणि 3 नंबरला बारामती लोकसभा मतदारसंघ। मी शब्द देते तुम्हाला की या देशामध्ये पुन्हा एकदा आपण मला संधी दिल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघ हा देशामध्ये 1 नंबर कुपोषण मुक्त मी तुम्हाला करून टाकतील हा मी तुम्हाला आज शब्द देते। अनेक चांगले कार्यक्रम झाले, दादांनी त्याच्या भाषणात त्याचा उल्लेखही केला। मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते जी माननीय दिलीप पाटलांनी शब्द दिला। या देशात युपीएचं सरकार आल्यानंतर पहिला मोठा मुद्दा आम्ही करू म्हणजे या देशातला गरीब कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी जशी 2009 मध्ये झाली तशीच आम्ही करून टाकू। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे 2009 साली मोठ्या संख्येने घर बसल्या कर्जमाफी झाली होती, त्याच्यामुळे खूप चांगली कामं आपल्या भागात झाली। दादांनी त्याच्या भाषणात उल्लेख केला की ते विचारतात 60 सालों में तुमने क्या किया, आता त्यांनी 5 वर्षाचा हिशोब द्यावा। अरे दादा विचारायची गरजच नाही, आज आपल्याला जर विचारलं ना 60 सालों में आपने किया त्याचं एकच ठासून उत्तर आहे 60 सालों में आपने जो किया, आज तुम्ही ज्या कॉलेज आणि शाळेत शिकला ना ती आमच्या काळातली आहे, तुमच्या काळातली नाही, म्हणूनच तुम्ही लिहायला शिकायला हे आम्ही 60 वर्षात केलं। महागाई, सिलेंडरचा भाव कालच वाढलाय, आता 10% वीज वाढली आहे, 4% औषधं वाढली आहेत। किती उदाहरणं देऊ तुम्हाला। मागच्या इलेक्शनला आठवतंय का आपणच प्रभावित सगळे झालो होतो, सगळी जनता देशातली म्हणायची बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार कुणाचा कसरकार। यावेळेस पुन्हा येतील, पुन्हा भाषण करतील, पुन्हा म्हणतील बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार आपण म्हणायचं लांबूनच नमस्कार। त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे फेकू सरकार आहे। मी तुम्हाला चॅलेंज करते, सगळ्यांनी तुमचा गुगल चेक करा, गुगलमध्ये फेकू शब्द टाका, कुणाचं नाव येतं बघा, मी म्हणत नाही गुगल म्हणते, तुम्ही सगळे प्रयोग करून बघा। त्याच्यामुळे या सरकारचं काम 5 वर्षात काही नाही, त्याच्यामुळे दुसरं काय भाषण करायचं म्हणून लोकांवर वैयक्तिक टीका करताय। दादा सविस्तर त्याच्यावर बोललाय, त्याच्यामुळे मी काय फार बोलणार नाही, कारण काय आमच्या कुटुंबाचं इलेक्शन नाहीये, या देशाचं इलेक्शन आहे।
या देशाच्या विकासाचं इलेक्शन आहे, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात बदल करण्याचं हे इलेक्शन आहे. हे आपल्या पोरांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा रस्ते पाणी विजेचा प्रश्न आहे आणि या महागाईच्या विरोधात आपल्याला आवाज उठवायचा आहे. अरे आपल्या काळात सिलेंडरचा भाव 400 रुपये होता का नाही? आता काय भाव झाला एक सिलेंडरचा? किती? 850. मग महागाई झाली का नाही? पेट्रोलचा भाव वाढला का नाही? डिझेलचा भाव वाढला का नाही? शिक्षणाचं महागाई झाली का नाही? आरोग्य सेवा वाढल्या का नाही? मिळतच नाही. मग काय केलं 5 वर्षात? परवा वर्ध्यासारख्या राज्यात गेले आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. हे तर नुसतं फसवीत करत असतात. परवा 4.5 वर्ष मी सातत्याने त्यांना म्हणत राहिले, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, पक्षाचे मुख्यमंत्री नाही आहात. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात, पक्षाचे नाही आहात. कृपा करा, महिलांवरचे होणारे अत्याचार कमी करा. सगळ्यांना वाटत होतं मी त्यांच्यावर टीका करत होते. आमची टीका वैयक्तिक नव्हती, वैचारिक होती. एक महिला म्हणून मी देशाच्या गृहमंत्र्याकडे, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे न्याय मागत होते. तुम्ही बघितलंय पुण्यामध्ये झालेली एक संघटनेची गोष्ट, ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांना बोलता येत नाही, इथे समोर आंदोलन करत होते. मला सांगा काय करत होती ती मुलं? काय करत होती ती मुलं? काही करत नव्हती, फक्त आंदोलन करत राहिले. तो बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, तो बिचारा काय करणार? त्यांच्यावर लाठी चार्ज करायचं पाप या गृहमंत्र्यांनी केलेलं आहे. हे हा महाराष्ट्र विसरलेला नाहीये. तुम्ही जेव्हा आमच्यावर खोटे नाटे आरोप करता, तेव्हा एक बोट जेव्हा आमच्याकडे जातं, तेव्हा 3 बोट तुमच्याकडे बोट दाखवतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे या भाजपच्या सरकारने. त्याच्यामुळे या सरकारचं आणि गृहमंत्रालयाचं काम आपण बघितलंय. मराठी शाळा बंद करायचा निर्णय कोणी घेतला? ह्या सरकारने केला. दादानी तेव्हा शब्द दिला होता की ही महाराष्ट्र, ही माझी मराठी भाषा, ही माझी माता आहे आणि ह्या मराठी शाळा जोपर्यंत आमची आघाडी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, काँग्रेस पक्ष आहे, एकही मराठी शाळा आम्ही ह्या राज्यात बंद करू देणार नाही. हे आम्ही जेव्हा ठरवलंय आणि करून दाखवलंय. आणि यांनी काय केलं? कैलासवासी RR पाटलांनी ह्या राज्यात डान्स बार बंद केले का नाही? आणि ह्या सरकारने डान्स बार उघडण्याचा निर्णय केलाय. तुम्ही विचार करायचा आहे, तुम्हाला मराठी शाळा पाहिजे का डान्स बार पाहिजे? मराठी शाळा पाहिजे. ही सत्याची आणि असत्याची लढाई आहे. आपण सत्याच्या मार्गाने चालतो आणि ते फक्त असत्याच्या मार्गाने चालतात. 15 लाख रुपये आले का नाही आले? सत्य का असत्य? सिलेंडरचा भाव कमी झाला का वाढला? म्हणजे खोटं बोल, सत्य बोलले का असत्य बोलले? 10 कोटी नोकऱ्या 5 वर्ष देऊ मी नाही म्हणले, ते म्हणले. सत्य का असत्य? डान्स बार मागण्याची कोणी मागणी केली होती का? ही असत्याची लढाई आहे की नाही? आरक्षण सगळ्यांना दिलं का? सत्य का असत्य? अजून किती सांगतो. त्यामुळे असत्याच्या विरोधात सत्याची लढाई आहे. आम्ही तुम्हाला 2 कोटी म्हणणार नाही आणि तुम्हाला 15 लाख रुपये पण म्हणणार नाही. काय विकावं काय? माणसाची किंमत 15 लाख लावतात आणि आता 2,00,000 किती लोकांना 2,000 रुपये आले हो? एकाला पण आले नाही. त्याच्यामुळे फसवणूक सरकार. कर्जमाफी तर झालीच नाही. बिचारे आमचे लोक 10 चकना मागे फिरले, बायकोला घेऊन गेले, 500-700 रुपये खर्च झाला. आता पण फॉर्म भरून घेतले 6,000 साठी. एक दमडी तरी आली का? एक पैसा आला नाही. सातत्याने सर्वसामान्य गरीब माणसाला फसवण्याचं काम हे सरकार करत आले. त्याच्यामुळे ही लढाई सत्याची आहे आणि या असत्याच्या विरोधात आपल्याला सगळ्यांना लढायचंय. त्याच्यामुळे माझी विनंती आहे, पूर्ण ताकदीने अरे बाबा, या चौकीदारात अडकू नको तू. मला सांग, या महाराष्ट्राचे गृहमंत्री महाराष्ट्राचे चौकीदार म्हणतात ना स्वतःला. मग
आज चौकीदार काय झोपला होता काय? नीरव मोदी एअरपोर्टवरनं गेला तेव्हा याचं उत्तर या महाराष्ट्राच्या चौकीदारांनी आपल्याला द्यावं. आणि नीरव मोदी पाहिजे का 15 लाख कोटी रुपये जे त्यांनी घेऊन गेला ते पाहिजे? त्याचा निर्णय घ्या. रोज टीव्हीवर दाखवतात आम्ही नीरव मोदीला आणणार, जरूर आणणार, काय करायचं ते करा, पण त्याच्या आधी 15 लाख कोटी रुपये जे नीरव मोदी घेऊन गेला ते आम्हाला परत पाहिजे. त्या नीरव मोदीचं काय करायचं ते तुम्ही करा, आम्हाला काय पडलेली नाही त्याची. नोटबंदीमध्ये कुणाचे पैसे गेले? सर्वसामान्य जनतेचे गेले, महिलांचे जास्त गेले. काळा पैसा होता का तुमचा? तो का तुमच्या नवऱ्याचे कष्टाचे पैसे होते, तुमच्या कष्टाचे पैसे होते? तुम्हाला कुणाला माहितीये का नोटबंदीमध्ये नवीन नोट छापण्याला किती पैसे लागले? नवीन नोटा छापण्यासाठी 28,000 कोटी रुपयाचा निधी आला.